नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण शेगाव स्पेशल कचोरी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी येथे मी 1 वाटी मैदा घेतला आहे. त्यात आपण चवीनुसार मीठ, 2 टेबलस्पून गरम तेल, व त्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकून हे पीठ चांगल्या प्रकारे मळून घेऊ. हे पीठ आपल्या नेहमीच्या पोळींच्या पिठापेक्षा थोडेसे घट्टसर असते. आता आपले हे पीठ चांगल्या प्रकारे मळून झाले आहे. आपण या पिठाला 2 तास झाकून ठेवू. आता येथे मी गॅसवर कढईत 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. त्यात आपण 1 टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून अद्रक लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट, 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून धने पावडर. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून त्यात 1 वाटी बेसन पीठ टाकून घेऊ. आता आपल्याला या बेसन पिठाला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. आता आपण यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता आपण यात 1 टीस्पून आमचूर पावडर टाकून घेऊ. आता या पिठाला छान प्रकारे लालसर रंग आला आहे. हे पीठ चांगल्या प्रकारे शिजण्याकरता आपण यावर हाताने थोडे पाणी शिंपडून घेऊ.
आता आपल्या पिठाला छान प्रकारे लालसर रंग येऊन आपले पीठ चांगल्या प्रकारे शिजले आहे. आता आपण याच्यापासून कचोऱ्या बनवून घेऊ. आता आपले पीठ चांगल्या प्रकारे भिजून तयार आहे. आपण त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊ. आता कचोरी बनवण्यासाठी मी त्यातील एक गोळा लाटून घेत आहे. आता त्या पिठाची अशा प्रकारे बारीक करून आपण त्यात सारण भरून घेऊ. आता आपण आपली कचोरी अशा प्रकारे बंद करून घेऊ. आपण आपल्या हाताने अशा प्रकारे कचोरी दाबून आपली कचोरी चांगल्या प्रकारे बंद करून घेऊ. आता आपण आपली कचोरी लाटून घेऊ. कचोरी लाटताना कचोरीचा मधला भाग जाडसर ठेवा, जेणेकरून तुमची कचोरी चांगल्या प्रकारे फुलणार. आता आपली कचोरी बनवून तयार आहे. कचोरी तळण्यासाठी येथे मी गॅसवर कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यात आपण कचोरी सोडून घेऊ. तुम्ही पाहू शकता आपल्या कचोरीला एका बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने अशाच प्रकारे तळून घेऊ. आता आपल्या कचोरीला दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे. आपण कचोरी तेलातून काढून घेऊ. जर तुम्हाला शेगावच्या कचोरीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.